नमस्कार, मी प्रमिला. तुमचे सर्वांचे माझ्या टॉप शिलाई क्लासमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण अस्तरचा कटोरी ब्लाउज डिझाइन सोबत बघणार आहोत. अगदी सोप्या पद्धतीमध्ये. पद्धत खूप सोपी आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. खूप ब्लाउज तुम्ही शिवू शकता जर ही पद्धत तुम्ही वापरली. कुठेही तुमचा ब्लाउज चुकणार नाही. डिझाइन सोबत ब्लाउज आपला बनणार आहे. आता व्यवस्थित मापाचा ब्लाउज घ्यायचा आहे. तुमचा असो किंवा कस्टमरचा असो, एकसारखा व्यवस्थित या ठिकाणी करायचा आहे. एका मोंड्यापासून दुसऱ्या मोंड्याकडे टेप लावायचा आहे. तर मग जेवढं येईल त्याचा हाफ करायचा आहे, म्हणजे निम्मा भाग करून त्यात 1 इंच मिळवायचे. तर इथे आलेला आहे 21, त्याचा हाफ आहे 10.5, त्यात 1 इंच मिळून 11.5ची घडी आलेली आहे. किंवा असं हाफ हाफ जरी मोजलं तरी चालेल. प्रत्येक ब्लाउजला हीच पद्धत वापरायची आहे. माप छोटं असो किंवा मोठं असो, म्हणजे 32 असो किंवा म्हणजे 28 पासून तर 44 48 पर्यंत असेल तर हेच माप तुम्हाला ठेवायचं आहे. कटोरी 6ची आहे तर 6च ठेवायची. क्रॉस पट्टी 3 3.5ची कंपल्सरी तेवढी ठेवली तरी चालेल. पुढचा गळा 6चा अर्धा इंच मिळून 6.5. इथे बाही आहे 5.5, 1 इंच मिळून 6.5. तर इथे आपण 9ची बाही घेणार आहोत. फक्त माप दाखवलं. आता मागची उंची बघायची. व्यवस्थित सरळ ब्लाउज करायचं आहे. 14 इंच आहे. इथे तुमची उंची वाढू शकते. इथे 14.5 ही तुम्ही घेऊ शकता. त्यामध्ये फक्त 1 इंच मिळवायचं आहे. मग किती होईल? 14 + 1 15 आणि पुढे 15.5. मागचा गळा किती आहे? 9.5चा. 9चा आहे फक्त अर्धा इंच मिळून 9.5 घ्यायचा आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शोल्डर पट्टी मोजायची राहिली होती. तर किती आहे? 2.25 प्लस त्यात आपल्याला 1.5 इंच मिळवायची. 3.5ची पट्टी आपण कटिंगसाठी घेणार आहोत. आणि सरासरी गळा रुंदी आपण सगळ्यांसाठी 2.5 घेत आहोत. 34 पर्यंत तुम्ही 2.25 जरी घेतलं तरी चालेल. 34च्या पुढे गेल्यावर तुम्ही 2.5नी सुरुवात करायची आहे. तर बघूया. या ठिकाणी आपण घडी घेत आहोत 11.5 इंचाची. तुमचं माप छोटं असेल त्यात तुम्ही 1 इंच मिळून घडी घ्यायची आहे. त्यानंतर उंची जेवढी आहे त्यात 1 इंच मिळून एक खूण करायची आणि कपडा पलटी करायचा आहे. इथे आपली उंची होती 15 आणि 15.5, म्हणजे ती शिवून 14 आणि व्यवस्थित होईल 14 होईल. तर आता इथे आपण बघूया, चेक करूया. एक लाईन करायची 15.5 वरती. उरलेला कपडा या ठिकाणी आपल्याला कट करायचा आहे. कोणालाही जमेल एवढी सोपी पद्धत आहे. आणि शोल्डरचा तुम्ही म्हणतात ना तर कसा प्रॉब्लेम येतो, तर इथे बघा. आता इथे 2.5 घ्यायचं, सगळ्यात महत्त्वाचं बघा. आणि आपण गळपट्टी मोजली होती किती? 1.5 इंचाची. मग इथे 1.5 इंचावर खूण करायची आणि त्याच्या पुढे आपण 1.5 इंचावर शिवण्यासाठी अंतर अशा पद्धतीने वाढवायचं आहे. मग बघा आता किती येईल? 6 पण येऊ शकतं आणि 6.25 पण येऊ शकतं. तुम्ही 6 6.25 या ठिकाणी घेऊ शकता. आता इथे मोंडा जो आहे 6.5चा आपण घेतलेला आहे. मोकळ्या बाजूकून चौकोन करायचं आहे. आता ही पद्धत वापरली, शोल्डर तुमचं उतार नाही व्यवस्थित बसेल. मोंड्याचा आकार देण्यासाठी 2-2 आणि चौकोनपासून अर्धा, अर्ध्याचे पुढे पाऊण. दोन्ही मोंड्याचे आकार 2-2 पासून आपल्याला सुरुवात करायची आहे. शोल्डर उतारणार नाही, मोंड्यात घोळ येणार नाही, ब्लाऊज खूप छान बसेल, बाही पण गोळा होणार नाही. तर आता पुढचा गळा घ्यायचा आहे. बंद बाजूकून 6.5वर चौकोन करायचं आहे. अर्धा गोल आकार या ठिकाणी आपण देऊन घ्यायचा आहे. आता या ठिकाणी बंद बाजूकडूनच क्रॉस पट्टी आपल्याला घ्यायची आहे. मग आपण 3 3.5ची कंपल्सरी घेतली सगळ्यांसाठी तरी चालेल. 3 3.5 किंवा 3.25 3.25ची अशी आपली क्रॉस पट्टी असते. तर इथे आपण क्रॉस पट्टी आखून घेतली. बंद बाजूकडून 6 इंचावर कटोरीसाठी आपण या ठिकाणी खूण करायची. मोंड्यापासून 2.5 इंचावर मध्यवर्ती पॉईंट देऊन कटोरीचा आकार असा आखून घ्यायचा आहे. इथपर्यंत समजलं? 2.5 आलं पाहिजे व्यवस्थित. म्हणजे आणि जर नाही आलं तर तुम्ही आतमध्ये बघा थोडंसं अशा पण पद्धतीने अंतर वाढवू शकता. कधी कधी काय होतं, आमचं 2च येते तर पुढे मोंड्याचा तो आकार आहे तो तुम्ही पुढे वाढवायचा आहे. गळा रुंदी 2.5 आहे आणि गळा आपला आहे 9.5चा. जर नाही समजलं तर ब्लाऊज घ्यायचं बघा असं. कधी कधी काय होतं, मापात थोडाफार बदल होतो. असं ठेवायचं अर्धा इंच खाली अर्धा इंच वरती शिवण्यासाठी. बरोबर आहे? हे पण तुम्ही अशा पद्धतीने चेक करू शकता. 2.5 इंचाचा चौकोन आपण या ठिकाणी घेणार आहोत आणि डिझाईनसाठी आपण या ठिकाणी गळा आखणार आहोत. आता बघा, डिझाईन म्हटलं की कशी डिझाईन द्यायची, अगदी सोप्या पद्धतीमध्ये तुम्ही डिझाईन करू शकता. इथे गोल गळा मी घेतलाय आणि बघा आकार कसा दिलाय. अशा पद्धतीने आकार एक देऊन घेतलाय. काटाची डिझाईन सुंदर अशी या ठिकाणी आपली तयार होते. गोल गळ्यावरच आहे ही डिझाईन. आता बघा, काठाची डिझाईन म्हटली की त्यामध्ये 100 रुपये तुमचे ॲड होतात आणि एक्स्ट्रा तुमचे काय असतं, जी कटोरीची शिलाई असेल तुमच्या याच्यानुसार ते तुम्ही त्या यांनी ॲड करू शकता. इथे आपण थोडासा कळीचा आकार देऊन घ्यायचा आहे. आता कटिंग कशी करायची? मोंड्याचा जो आकार आहे पहिला तो कट केला अशा पद्धतीने. त्यानंतर प्रत्येक पार्ट या ठिकाणी आपल्याला
अशा पद्धतीने कट करायचे आहेत. त्यानंतर पुढील पार्ट जो आहे मोंड्याचा तोही कट करून घेतला. क्रॉस पट्टी आणि कटोरी. आता बघा पेपर कटिंग न करता आपण कपड्यावर कटिंग करत आहोत. मग अस्तर किती घेतलेलं आहे मी या ठिकाणी, तर 1 मीटरचं अस्तर मी घेते. तर जर मोठं माप असेल तर थोडंसं जास्त 1.25चं घेतलं तरी चालेल, म्हणजे जोड द्यायला गरज येत नाही. 1चं घेतलं तर थोडासा जोड येतो. आता हे ताग्यातलं असल्यामुळे मी 1च्या थोडंसं वरती घेतलेलं आहे. इथे गळा आपण कट करून घेतला आहे. आता कटोरी आपल्याला नंतर आखूया. आता 4 पदरी घडी घेतली मी 10 इंचाची. पुन्हा बघूया. 4 पदरी घडी आपण बाहीसाठी घेत आहोत 10 इंचाची. आता तुम्ही म्हणशाल 10.5 आपली चौथा भाग होता, तर 10 पण पुष्कळ होतो, कारण इथे मोंड्याचा आकार व्यवस्थित कमी आहे. प्रिन्स कटला तो आपला वाढला जातो. आता बघा 9 + 1 10 इंचावर आपण खूण केली. त्यातून 2.5 इंच कमी करून 7.5 वर कडेला घेतलं. खूप सोपं आहे. उंची जेवढी त्यातून 2.5 इंच कमी करायची, एक लाईन द्यायची या पद्धतीने. इथे 2 इंच. आता बघा मुंड्याचा जो आकार आपण घेतला होता ना, अर्ध्याच्या पुढे 1.25 इंच बघा हा. मग तोच आकार आपल्याला कुठे घ्यायचा आहे, बाहीसाठी इथे घ्यायचा आहे. म्हणजे काय होईल, तिथे बाही जी आहे आपली ती खूप सुंदर बसेल. कुठे गोळा होणार नाही, फुगा येणार नाही आणि प्लेन बाही बसली जाते. शोल्डर पण आपलं व्यवस्थित बसलं जातं. मोंड्यामुळे पण शोल्डर कधी कधी उतरतं. बघा 6 इंचावर फिटिंगची खूण केली. 7 इंच इथे, 6 इंच खाली मध्यवर्ती. त्याच्या पुढे 2-2 इंच अंतर ठेवून आपण एक तिरकी लाईन देऊन घ्यायची. अशा पद्धतीने कटिंग करून घ्यायची. त्यानंतर बाही पूर्णपणे खोलायची आणि जो तिरका आकार आहे तो कट करून घ्यायचा आहे. मग इथे आपली कटिंग पूर्ण झालेली आहे. फक्त आता आपल्याला काय बघायचं, कटोरी कशी वाढवायची. कटोरी तुम्ही पेपरवर जरी हे केली आणि नंतर कपड्यावर ठेवली तरी चालेल, पण बाहीचाच उरलेला कपडा आहे बघा हा. बाहीचा उरलेला कपडा आहे वरच्या बाजूचा, तोच आपण घेत आहोत कटोरीसाठी. बघा अशा पद्धतीने इथे आपण आता जी कटोरी आपण निघालेली होती ती आखून घ्यायची व्यवस्थित. आता 40च्या पुढे गेले का 1.5 इंच घ्यायचे आणि 40च्या आत असले का 1.25 इंच घ्यायचे कटोरी वाढवण्यासाठी. मग इथे मी घेत आहे 1.5 इंच. इथे पण 1.5 इंच. 34च्या पुढे गेल्यावर 1.5 इंच घ्या. म्हणजे 36-38 असेल तर 1.5 इंच घेऊ शकता. 34च्या आत असेल तर 1.25 घ्यायचा आहे. आता बघा 1.5 इंच घेऊन आपण एक तिरका आकार, एक फुगीर आकार देऊन घेतलाय. बघा 1.5 इंच बरोबर आहे. इकडे पण 1.5 इंच. आता मोजायचे किती आहे, 9 इंच. 9च्या पुढे जरी गेलं थोडं तर काही हरकत नाही. 9 इंच त्याचा मध्य करायचा आहे 4.5 इंच आणि 1.5 इंचावर पुन्हा एक डॉट करायचा आहे. इथे खाली त्रिकोण करून घ्यायचा आहे या पद्धतीने. म्हणजे कटोरी आपली या ठिकाणी वाढवलेली आहे आणि ती तयार कटोरी आपली झालेली आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, साईड पट्टी जी आहे ती चेक करायची असते. कधी कधी काय होतं, साईड पट्टी चेक न केल्यामुळं कटोरीचा भाग वाढला जातो. मग आपल्याला घोळ येतो तिथं आणि चुन्या दिसतात. मग बघा 1/2 इंचानी खोल करून घ्यायचा आकार या ठिकाणी या पद्धतीने. म्हणजे कटोरी आणि आपला जो साईड पट्टीचा आकार आहे तो एकदम व्यवस्थित या ठिकाणी बसला जातो. गरज पण येत नाही ओढायची बी आणि एकदम याच्यामध्ये आपण ती कटोरी साईड पट्टीला जोडू शकतो. कमी पण होत नाही आणि जास्त पण होत नाही, व्यवस्थित या ठिकाणी ॲडजस्ट होते. आता बघा घडी केली. पॉईंट कसा घ्यायचा कटोरीचा, 1.5 इंच आणि 3 इंच. एक लाईन देऊन घ्यायची या पद्धतीने. अशा पद्धतीने लाईन देऊन घ्यायची. तर आता या ठिकाणी आपण जो गळ्याचा भाग होता कटिंग आपण कपड्यावरती करून घेतलेली आहे, जशी अस्तरची केली तशी. आणि गळ्याला मागच्या भागाला पूर्णपणे शिलाई देऊन घेतलेली आहे. आता शिलाई दिल्यानंतर या ठिकाणी जो गोल गळ्याचा आकार होता त्याच्या कडेचा आकार या ठिकाणी आपण आखून घेतला आहे. अशा पद्धतीने जसं अस्तर आपण कट केलं ना तेच अस्तर आपण कपड्यावरती ठेवून कट करून घेतलं. आणि त्यानंतर मागच्या भागाला अस्तर आणि कपडा शिलाई करून घेतला. आतल्या बाजूला जो कपडा होता अस्तरचा तो जोडून घेतला आणि कॅनव्हास पेपर घेतला. इथे बघा गोलगळा, त्याच्या साईडची जी डिझाईन आपण घेतली होती ती कॅनव्हास पेपरवरती आखून कट करून घेतली अशा पद्धतीने. आता इथे जो काट आहे ना, हा काट आपण थोडासा तिरका करूया, म्हणजे आपली जी डिझाईन आहे ना ती व्यवस्थित या ठिकाणी ॲडजस्ट होईल. नाही झाली तर आपण इथे थोडंसं जोड देणार आहोत. तर इथे जोड आपल्याला द्यायचा आहे बघा. थोडंसं आपल्याला कमी पडला तर काय हरकत नाही, किंवा अशा प्रकारे आपण तिरकाही घेऊ शकतो. म्हणजे या ठिकाणी तो कपडा आपला जो काठाचा आहे तो ॲडजस्ट होऊ शकतो. ठीक आहे. अशा पद्धतीने आता या ठिकाणी आपण शिलाई करून घेतली मध्यवर्ती.
आणि बरोबर आपला हा जो काट आहे तो ॲडजस्ट झालेला आहे. नाही झाला तर मध्यावर थोडासा तुम्हाला जोड द्यावा लागेल. शिलाई झाल्यानंतर साईडचा कपडा नॉर्मल थोडासा वाढव ठेवायचा आहे, बाकीचा कट करून घ्यायचा आहे. आतलाही कपडा आपण कट करून घेतलाय. आता बघा या ठिकाणी जो पॅच होता त्याला शिलाई करून तोही कट करून घेऊया. एकसारखं दुमडायचे, तिरकी कातर दिली तरी चालेल. आणि अशा पद्धतीने एकसारखा आपल्याला हा जो खालचा पॅच आहे तो तयार करायचा आहे. खूप सोपी पद्धत आहे. कटोरी ब्लाऊज कसा शिवायचा, माप छोटं असू द्या किंवा माप मोठं असू द्या, काही प्रॉब्लेम नाही. तुमचा ब्लाऊज कुठेही चुकला जाणार नाही. त्याच्यासोबत तुम्हाला डिझाईन पण बघायला मिळते. एकाच व्हिडिओमध्ये सगळं काय आहे खास तुमच्यासाठी टॉप शिलाई क्लासवरती. टॉप शिलाई क्लासच्या व्हिडिओ बघत चला. आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायचं विसरू नका. तुमच्यासाठी मी अशाच नवनवीन छान छान व्हिडिओ घेऊन येण्याचा नक्की प्रयत्न करीन. त्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा. वेळ काय होतं पुरत नाही आणि व्हिडिओ यायला थोडासा उशीर होते, पण समजून घ्या. सीझन चालू असल्यामुळे व्हिडिओ तयार करायलाच वेळ मिळत नाही. पण खास व्हिडिओ मी तुमच्यासाठी पूर्ण घेऊन येत जाईल. एकच व्हिडिओ असा येईल की तुम्हाला खूप काही तो शिकून जाईल. त्यामुळे टॉप शिलाई क्लासवरचे व्हिडिओ नक्की बघत चला. आता आतली बाजू घेतलेली आहे आणि जो कॅनव्हास पेपर आहे बघा वरती दिसतोय, अशा पद्धतीने हा जो काठाचा भाग आहे तो आपल्याला या ठिकाणी ठेवून घ्यायचा आहे. ठेवून घेतल्यानंतर या ठिकाणी आपल्याला द्यायची आहे तिरकी कातर. आणि व्यवस्थित बघा आतली बाजू झाली की बाहेरची पण चेक करायची. गोल गळा नाही वाटला तर तुम्ही जी बाजू आहे ती पलटी करून व्यवस्थित गोल गळा या ठिकाणी देऊ शकता. तिरकी कातर या पद्धतीने तिरकी कातर द्यायची. त्यानंतर थोडासा कपडा या ठिकाणी कट करून घ्यायचा आहे. आता बघा जो कपडा आपण काटाचा घेतला तो काय केलाय बाहेरच्या बाजूने म्हणजे सुईच्या बाजूने घेतला. आतून जोडला की तो सुईच्या बाजूला घ्यायचा. व्यवस्थित प्लेन करायचं आहे आणि मग या ठिकाणी गळ्यावरती आपल्याला शिलाई द्यायची. पैठणी साडी असू द्या, कोणतीही साडी असू द्या, खूप सुंदर दिसते ही डिझाईन. सोपी पण आहे आणि झटपट पण होते, दिसायलाही छान. आता बघा लेस ज्याला आवडेल त्याने लेस लावू शकता. काहींना लेस नसते आवडत तर त्यांनी नाही लावली, प्लेन ठेवला तरी चालेल. अशा पद्धतीने आता हा जोडून घेतलेला आहे. आणि जो पॅच आपण तयार केला तो बघा अशा पद्धतीने उलटाही ठेवू शकता, असाही ठेवू शकता. इथे आपण हा पॅच जोडून घेऊया. त्यानंतर इथे आता काय करायचं आपल्याला दोन्ही बाजूला कमरेचे टक्स देऊन घ्यायचे. मग आता कमरेचे टक्स कसे ते बघा बटन लावलं किती छान दिसते. आपण नंतर लावणार आहोत. आता इथे आपण दोन्ही बाजूला टक्स घेतलेले आहे 3.5 इंचाचे. त्यानंतर लगेच कमरपट्टी लावून घ्यायची. आता बंदवाली बाजू दिसते का वरती, ती घेतली मी 1.5 इंचाची पट्टी. म्हणजे वरती एक शिलाई देण्यास आपल्याला म्हणजे गरज येत नाही. आता दापटी त्यानंतर पूर्णपणे पट्टी आतमध्ये घेऊन मोठ्या नंबरची शिलाई. ठीक आहे, मागचा भाग झाला आपला तयार. त्यानंतर आता बघूया, व्यवस्थित चेक करूया. आता इथे बाही बघायची आपल्याला. खाली बाहीचा भाग सुईचा आहे आणि त्याच्यावरती आपण अस्तरचा भाग ठेवून शिलाई करायची. आता बाहीचा भाग थोडासा कमी आला होता, मी तिथे कपडा जॉईन केलेला आहे. तर बघा आता इथे आपली बाही तयार झालेली आहे. तर आता दाबटीप द्यायची आपल्याला. तिरकी कातर देऊन दाबटीप द्यायची म्हणजे जे अस्तर आपण जोडतो ना ते बाहेर दिसत नाही आणि आपली जी बाही आहे ना ती एकदम प्लेन या ठिकाणी आपली तयार होते. दोन्ही पण बाह्या आपल्याला ह्याच पद्धतीने या ठिकाणी तयार करायच्या आहे. एकावर एक ठेवून चेक करूया दोन्ही बाह्या बरोबर आहे की नाही. बाही तयार झालेली आहे. जर तुम्हाला वाटलं कुठे कमी जास्त बाही ते एकसारखी करून ती घ्यायची. ठीक आहे. त्यानंतर आता बघा कटोरीला आपण काय केलं, टक्स द्यायचा 1.5 आणि 3 इंचाचा, 1.5 आणि 3 इंचाचा अस्तर आणि कपडा शिलाई करून घेतला कटोरीचा. बघू शकता कटोरी किती छान या ठिकाणी आलेली आहे. आता बघा दोन्ही बाजूला 6-6 इंचावर मी खून केली. किती 6-6 इंचावरती खून केली म्हणजे जेवढी आपली कटोरी आहे ना तेवढीच कटोरी आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे. बघा पुन्हा बघा इथे 6 इथे 6. आता थोडं वाढव जर झालं तर तो कपडा साईडचा कट करून घ्यायचा. बघा शिलाई करून कट केला. नॉर्मल थोडा जर झाला तर, नाही झाला तर काही हरकत नाही. जेवढं शिलाईचं अंतर आहे तेवढं ठेवून आपण तो बाकीचा कट करू शकतो. शक्यतो होत नाही पण कधी जर झालं बाय चान्स तर करू शकता. साईड पट्टी जोडायची आहे तर डावी बाजू वरच्या बाजूने पकडायची. बघा आपली साईड पट्टी आणि कटोरी एकदम व्यवस्थित या ठिकाणी ॲडजस्ट होते. कुठेही कमी जास्त झालेली नाही. बघा कुठेही घोळ नाही काय नाही, एकदम प्लेनमध्ये ही कटोरी या ठिकाणी तयार झालेली आहे.
आता आपल्याला दुसरी बाजू घ्यायची. तर मग आता उजवी बाजू म्हटलं की लगेच खालची बाजू पकडायची. अशा पण बाजू असतात की आपण जर विरुद्ध बाजू व्यवस्थित घेतली म्हणजे जोडण्याच्या वेळेस तर व्यवस्थित बसते, नाही तर मग आपण चुकीच्या बाजूने जोडलं तर मग ते आपल्याला व्यवस्थित ॲडजस्ट होत नाही. आता इथे क्रॉस पट्टी आपल्याला लागणार आहे. बघा आता 3.5 वाली कटोरी आहे, जी क्रॉस पट्टी आहे ती पलटी केली आपण. 3.5 वाली बाजू पलटी केली वरची. त्याच्यात अस्तरची बाजू जी आहे ती आतल्या बाजूने ठेवली. आता 3 कपडा या ठिकाणी आपला झालेला आहे. खाली वरती मध्यभागी आपला कटोरीचा भाग आहे. तर अशा पद्धतीने शिलाई केली. आता इथे रोल करायचा आहे एकदम बारीकवाला आणि दोन्ही क्रॉस पट्टीमध्ये हा रोल घ्यायचा आहे आणि कडेला इथे शिलाई करून घ्यायची. अगदी सोपी पद्धत आहे. काय करायचे, साईड पट्टी कटोरी जोडून झाल्यानंतर क्रॉस पट्टी जोडताना जी जास्तवाली बाजू आहे ती ठेवून फक्त पलटी करायची. मग सोबत शिलाई करून रोल करून कडेला शिलाई, त्यानंतर सुईच्या बाजूने काढून अशा पद्धतीने फिनिशिंगसाठी 2 शिलाई तुम्ही देऊन घ्यायच्या. दोन्ही बाजू सेम ह्याच पद्धतीने आपण तयार करायच्या आहे. व्यवस्थित प्लेन करून या ठिकाणी आपण आता ही जी साईड पट्टी आहे ती आणि कटोरी दोन्ही आपण क्रॉस पट्टीमध्ये घ्यायचं आहे. कडेला शिलाई द्यायची आहे. तर आता बघू शकता तुम्ही जो पुढचा भाग आहे तो आपला तयार झाला आहे. मागचा भाग पण तयार झाला, बाहीचा पण भाग या ठिकाणी तयार झालेला आहे. आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, क्रॉस पट्टी झाल्यानंतर आपल्याला काच पट्टी आणि व्हीची पट्टी या ठिकाणी तयार करायची आहे. तर इथे आपल्याला काय करायचं, गळा चेक करायचा आहे. कितीचा आहे आपला, 6.5चा. बघा 6.5वर मी खून करून गोल आकार देऊन घेतला. दुसरी बाजू पण सेम त्याच पद्धतीने या ठिकाणी आपल्याला चेक करायची आहे. दोन्ही बाजू आपल्याला खोल करून घ्यायचे. कधी कधी नाही होत, कधी कधी जर झालं तर अशा पद्धतीने थोडासा आकार आपला गोल करून घ्यायचा आहे. आता आपल्याला काचपट्टी करायची डाव्या बाजूची आणि उजव्या बाजूची व्ही पट्टी तयार करायची. मग आता आपला मोंड्यामधला जो कपडा निघाला होता तो घेतला आपण. साधारणतः मी 3 इंचाचं घेतले, म्हणजे डबल केल्यावर 1.5 इंचाचं होईल. आता बघा डावी बाजू आहे सुईची बाजू, तर इथे थोडंसं दोमडलं आणि शिलाई करून घ्यायची. त्यानंतर तिरकी कातर, दापटीप आणि आतल्या बाजूला पूर्णपणे घेऊन साधारणतः 1.5 इंचाच्या अंतरावरती शिलाई देऊन घेतली. काचपट्टी तयार झाली. व्हीची पट्टी कशी घ्यायची, तीच पट्टी आपण डबल केली, तर एकेरी केली आणि आतल्या बाजूने आपण जोडली. परत इथे दुमडली आणि जी पट्टी आहे ती झाकून घ्यायची पूर्णपणे अशा पद्धतीने या ठिकाणी. तर व्हीचे आकार किती घ्यायचे, साधारणतः 6 तुम्ही घेऊ शकता. पट्टी जर छोटी असेल तर 6 आणि जर मोठी असेल तर 7 तुम्ही घेऊ शकता. जागेवरच व्हीचे आकार या ठिकाणी तयार केलेले आहे, म्हणजे नंतर शिलाई उसवायची गरज येत नाही. दोन्ही बाजू चेक केले बरोबर आहे. इथे आता पायपिंगसाठी पट्टी करायची, तर मग तिरक्यामध्ये पट्टी घ्यायची. कधी पण पायपिंगसाठी तिरक्यामध्ये पट्टी घ्यायची, साधारणतः 1 ते 1.25 इंचाची. त्यानंतर ती डबलची करायची, शिलाई करून घ्यायची. त्यानंतर आता बघा जोडताना कसं जोडलंय, एकदम सैलमध्ये घेतलेलं आहे. बघा सैलमध्ये घ्यायचंय, ओढायचं नाही, नाहीतर गळा आपला चुकला जातो आणि गळा आपला खूप मोठा किंवा असा उचकला जातो. त्यामुळे जी पायपिंगची पट्टी आहे ती लावताना एकदम सैलमध्ये लावायची. तिरकी कातर, थोडासा कपडा कट करून अशा पद्धतीने इथे शिलाई करून घ्यायची. बघू शकता गळा किती सुंदर आला या ठिकाणी. दुसऱ्या बाजूचा पण सेम त्याच पद्धतीने. आता बघा ब्लाऊजवर आपण ठेवून बघूया, बरोबर आहे. बघा इथे आपल्याला शिलाई करायची आहे. थोडासा कपडा मी कट करून घेतला. आता जोडताना कसं जोडायचं, शोल्डर जोडताना आपल्याला खालचा भाग सुईचा आणि पुढचा भाग उलट्या बाजूने ठेवून आपण अर्धा इंचाची शिलाई दोन्ही बाजूला देऊन घ्यायची आहे. शिलाई झाल्यानंतर लगेच बाही जोडून घ्यायची. आता 1.25 इंचाची पट्टी आहे, मग 1.25 इंचावर मी ते खून केली आणि बाही जोडताना आपण मागचा भाग घेतलेला आहे, फुगीरवाला घ्यायचा उलट्या बाजूचा, म्हणजे शिलाई केल्यानंतर तो सुईचा होतो. खाली कपडा सुईचा आहे, अस्तरचा ब्लाऊजचा सुईचा कपडा आहे आणि
जो अस्तरचा कपडा दिसतो तो आपल्या वरच्या बाजूला पाहिजे, म्हणजे कोणत्या बाहीच्या बाजूचा, म्हणजे बरोबर या ठिकाणी आपली बाही सुईच्या बाजूला होते. दोन्ही पट्ट्या पाऊण इंचाच्या आहे, तर पाऊण इंचावर आपण खुणा केल्या. दोन्ही बाह्या जोडून झालेल्या आहे. आता फिटिंग बघूया. मागचा भाग घेतला, जी कडेची शिलाई आहे ना ती बघायची. कडेची शिलाई घेतल्यानंतर आता इथं काचपट्टी आहे तिची पण कडेची शिलाई घ्यायची. मोंड्यापाशी तिचेही कडेची शिलाई घ्यायची. आता ही ब्लाऊजवरची फिटिंग आहे बरं का, एकदम परफेक्ट अशी ही फिटिंग आपली बसली जाते. तर अशी फिटिंग जर केली ना तुमचा ब्लाऊज कुठेही चुकणार नाही. आणि बघा आता फिटिंग करताना कसं करायचं, सुईच्या बाजूला आपण शिलाई करून घेतली. 6-7 वरती खुणा करून घेतल्या, म्हणजे बाहीचा आकार पण खूप मोठा होत नाही, म्हणजे मार्जिन जास्त राहत नाही. आता आतली बाजू पकडायची फिटिंगसाठी. ज्या खुणा केल्या होत्या बघा आपण त्या खडूनी, त्याच्यावरती फिटिंग या ठिकाणी आपण घेतलेली आहे 7 इंच आणि ते 6 इंच. अशा पद्धतीने दोन्ही बाजूनी आपण फिटिंग करायची आहे. मार्जिनसाठी 3 ते 4 शिलाई तुम्ही या ठिकाणी ठेवू शकता. अगदी सोप्या पद्धतीमध्ये हा कटोरी ब्लाऊज तयार होतो. दोन्ही बाजूला 10.5 आलेला आहे. बरोबर न चुकता हा ब्लाऊज बसणार आहे. कुठेही तुमचा ब्लाऊज चुकणार नाही. पद्धत वापरून बघा. जर तुमच्या खडूच्या खुणा मागे पुढे झाल्या तर त्याचा मध्य पकडायचा आहे, बाकी काही करायचं नाही. अशा पद्धतीने ब्लाऊज शिवून बघा. फक्त दोऱ्याचा खर्च या ठिकाणी आपला झालेला आहे आणि याची शिलाई मी घेतलेली आहे 400 रुपये. तुम्ही तुमच्या एरियानुसार शिलाई घेऊ शकता, म्हणजे 4 रुपयाचा किंवा 5 रुपयाचा दोरा वापरून तुम्ही 400 रुपयेची जो ब्लाऊज आहे तो करू शकता अवघ्या 1 तासामध्ये. नक्की ट्राय करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायचं विसरू नका. ब्लाऊजची फिनिशिंग बघू शकता. ब्लाऊज तुम्ही बघू शकता किती सुंदर या ठिकाणी आपला तयार झालेला आहे. थँक्यू सो मच माझा पूर्ण व्हिडिओ बघितला.